जान्हवी किल्लेदारजी अशी सगळी मंडळी यांचे आगमन इथं होत आहेत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आता मोबाईल सगळे इतके हातात घेतल्यात की टाळ्या कशा वाजवणार मला वाटतं जरा टाळ्या होऊन जाऊ दे जोरात. आणि आपल्या सगळ्यांचं लाडके ज्यांच्यामुळे ही मंडळी इथे उपस्थित होत आहेत आपले डीपी दादा, मला वाटतं टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत. डीपी दादा, खरं तर तुम्हीच हा ब्रँड इथे आणलाय आमच्या सगळ्यांसाठी. आम्ही मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो कारण तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना भेटता येणार आहे. तुम्हाला पण अच्छा टाळ्या वाजवण्यासाठी हातच रिकामे नाहीये कारण प्रत्येकाला हा मोमेंट कॅप्चर करायचा आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. रील स्टार पवन जाधवजी यांचं आगमन होतं. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत पवन जाधव सर यांच्यासाठी. रील स्टार सुपरस्टार पवन जाधवजी, अकलूज नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा स्वागत करूया. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांसाठी. माननीय श्री रवी काळेजी यांचं आगमन होत आहे. हॉटेल जलबरी रवी काळेजी बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. कसे आहेत डीपी दादाच्या काळजाचे तुकडे उगण माय. चला धन्यवाद मित्रांनो. खूप खूप धन्यवाद सर आणि तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजच्या या सोहळ्यामध्ये. आणि जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया अगदीच आपल्या जवळचं नाव पुरुषोत्तम दादा पाटील यांचं स्वागत आहे अकलूज नगरीमध्ये. माननीय श्री पुरुषोत्तम दादा पाटील बिग बॉस आहे पण एक असं नाव भक्तिभावाने भरलेलं असं नाव पुरुषोत्तम दादा पाटील. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूयात बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी ज्यांना आपण सिरियल मध्ये कायम पाहलेलं आहे. वैभव चव्हाणजी, द डॅशिंग वैभव चव्हाण. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत. मंडळी जरा मोबाईल एक सेकंड बाजूला ठेवा आणि टाळ्या होऊन जाऊ देत जोरात. आणि सगळ्यांचे लाडके छोटे पुढारी घनश्याम नरवडे पैशांचं स्वागत झालंय. धमाकेदार एंट्री होती त्यांची. कॅमेरा जरा जाऊ देत तिकडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. प्रत्येकालाच परिचयाचं असं नाव. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. आता समोर जागा दिली तर येतील पुढारी लवकर. चला गाडी जाऊ दे पुढारींची लवकर पुढे येऊ दे. पुढारी रमले तिकडे. जरा पुढारींची गाडी पुढे येऊ द्या. थांबले वाट बघतात सगळीकडे. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, एक उत्तम अभिनेत्री, तितकीच गोड सुंदर अशी अभिनेत्री आपल्याला भेटायला आली आहे. जान्हवी किल्लेदार. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजेत जान्हवी किल्लेदार यांच्यासाठी. जान्हवी किल्लेदार यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नुकतीच आपण खलनायिकेच्या भूमिकेत ज्यांना पाहिलेलं आहे आणि लोकांनी चांगला प्रतिसाद या भूमिकेला दिला, आपली पसंती दर्शवली, अशा जान्हवी किल्लेकर यांचा
घनश्याम दरवडे आणि छोटा पुढारी यांचं. जरा मागे सरका, थोडस मागे सरका. म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच त्यांना ऐकता येईल. पुढे येऊन कुणालाच तो दिसणार नाही. 2 मिनिटासाठी सगळे मागे सरका. कृपया थोडस मागे सरका. कृपया थोडस मागे सरका. विनंती करते, कृपया सगळ्यांना मागे सरका. कोण नाही त्याला जरा थोडे सगळे मागे सरका म्हणजे आपल्याला उद्घाटन सोहळा संपन्न करता येईल. मी विनंती करते सर्व पाहुण्यांना आपल्या शुभ हस्ते आपण उद्घाटन संपन्न करूयात. जरा बाकीची जी तर मंडळी जरा खाली उतरा प्लीज. स्टेजवर फक्त जे आपले पाहुणे आहेत त्यांनी थांबावं. बाकी सगळ्यांनी खाली उतरा कृपया. समोर बाउन्सर आहेत, महिला आहेत, कृपया थोडंसं सांभाळून. आम्ही जवळजवळ प्रोग्रामचा प्लॅन केला. जर असं चांगला टक्के झाली तर त्याच्याचा त्रास तुम्हालाच आहे. आणि दुसरी गोष्ट काय, कार्यक्रम आम्हाला 1 मिनिट लावावा लागेल. थोडा शिस्तात घेतला हे बघा, कार्यक्रम 1 तास असणार आहे. आपल्याला व्यवस्थित कार्यक्रम करता येईल. टकलाटकी न करता कृपया प्लीज. तुम्हाला इजा व्हावी किंवा ठकलावी अशी यांची कोणाची इच्छा नाही आहे. कॅप्चर करता येईल. खूप खूप धन्यवाद. आणि मी विनंती करते आपण उद्घाटन सोहळा संपन्न करून घेऊयात. दीपप्रज्वलन करून आजच्या सोहळ्याचं आपण उद्घाटन इथं संपन्न करूयात. सर्व पाहुण्यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन संपन्न करावं. उदय धाटुंडे सरांना मी आमंत्रित करते, मंचावर येण्याची विनंती करते. उदय धाटुंडे. सांभाळून सांभाळून. 1 मिनिट दीप प्रज्वलन करून घेऊया आणि नाव आहे की नाही, नाव ओपन करूया. आणि इथं हा पॅसेज थोडासा रिकामा करा म्हणजे सगळे इथं उभारतील.